संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा, बेल दाबून सबस्क्राईब करा. पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून खून करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा. आरोपी प्रल्हाद आवळे, कसबा सांगाव, तालुका कागल येथील. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा जन्मठेपेची शिक्षा कोल्हापूरच्या न्यायालयात सुनावण्यात आली. त्याचबरोबर ₹10,000 दंड न दिल्यास साधी कैद अशी ही शिक्षा देण्यात आली. कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालले. 6 मे रोजी खटल्याचा निकाल देण्यात आला. प्रल्हाद रामचंद्र आवळे, राहणार कसबा सांगाव, तालुका कागल असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. खुनी खटल्याची पार्श्वभूमी थोडक्यात अशी: वर्षा आवळे व प्रल्हाद आवळे हे दोघे पती पत्नी होते. अण्णाभाऊ साठे नगर येथे ते राहत होते. पती प्रल्हाद हा पत्नीवर वारंवार चारित्र्याचा संशय घेत असे. संशयाच्या कारणावरून त्या दोघात नेहमी भांडणे व्हायची. संशयाच्या कारणावरून तारीख 11/9/2009 रोजी जोरदार भांडण झाले. पत्नी वर्षाला मारहाण केली. तिच्या गळ्यावर विळ्याने सपासप वार केले. त्यात ती गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. मुलगी रेश्मा हिने प्रत्यक्षदर्शनी घडलेला सर्व प्रकार पाहिलेला होता. तिने कागल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पुरावे गोळा करून दोषारोप न्यायालयात दाखल करण्यात आले. कोल्हापूरचे जिल्हा व सत्र न्यायालय माननीय राजश्री व्ही. यादोने यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. जिल्हा सरकारी वकील विवेक हरिभाऊ शुक्ल यांनी केलेला विस्तृत युक्तिवाद व मुलगी ऋतुजा आणि रेश्मा यांची साक्ष ग्राह्य मानून आरोपीस शिक्षा देण्यात आली.